नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण पेपर 1 चे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतो आहे. आज त्याचं पार्ट 23 आहे. युनिट 9 चे रिव्हिजन आपण या प्रश्नातून करणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 2026 चा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे. हा एका महिन्याचा क्रॅश कोर्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाची पीवायक्यू सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 1 सारखा आपल्याकडे पेपर 2 चे पण कोर्सेस आहेत, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. द क्योटो प्रोटोकॉल वॉज अडॉप्टेड इन विच इयर अँड व्हॉट वॉज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह? क्योटो प्रोटोकॉल कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला आणि त्याचे मुख्य उद्दिष्ट काय होते हे आपल्याला विचारलेलं आहे. 1992 प्रोटेक्शन ऑफ द ओझोन लेअर म्हणजे ओझोन थराचे संरक्षण, 1997 हरितवायू गृह उत्सर्जन कपात, 2002 जागतिक जैवविविधतेचे जतन, डी लिमिटेशन ऑफ ग्लोबल टेम्परेचर जागतिक तापमान यामध्ये घट वाढीवर मर्यादा घालणे काय असणार आहे. तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे ना, तो 1997 ला झालेला होता आणि हरितवायू वायू उत्सर्जनात कपात हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स इंडिया स्टेटस अंडर द क्योटो प्रोटोकॉल रिगार्डिंग लिगली बाइंडिंग इमिशन रिडक्शन टार्गेट ड्युरिंग इट्स फर्स्ट कमिटमेंट पिरियड. क्योटो प्रोटोकॉलच्या पहिल्या वचनबद्धता कालावधीमध्ये उत्सर्जन कपातीची कायदेशीररित्या बंधनकारक उद्दिष्ट आणि भारताची स्थिती यांचे खालीलपैकी कोणते वर्णन सर्वात अचूक आहे? भारतावर उत्सर्जनावर 20% कमी, बी सामायिक परंतु भिन्न जबाबदाऱ्या, सी नियमाचे पालन न केल्यामुळे, डी कार्बन क्रेडिटच्या भारत हे मुख्य व्यापार केंद्र होते. इंडिया वॉज बाउंड टू रिड्यूस इमिशन बाय 20%. India was expected from a legally binding emission target under the principle of common but differentiated responsibility. C. India faced economic sanctions for non-compliance. D. India was a primarily trading hub for carbon credits. काय असणार आहे तर सामायिक परंतु भिन्न जबाबदाऱ्या या तत्वग्रंथावर भारताला उत्सर्जन कपातीच्या कायदेशीररित्या बंधनकारक उद्दिष्टांमधून सूट देण्यात आली होती. हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे. लास्ट मोमेंट मध्ये जे आपण करतो, मॉक टेस्ट देतो, त्याचे प्रश्न संच 5,000 प्लस प्रश्नाचा संच आहे. इथे फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. अमेझॉनवर हे अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यामध्ये बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. सोबतच महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्ससाठी सुद्धा आपल्याकडे 25 सराव प्रश्नपत्रिका असलेले, संपूर्ण विश्लेषण नाहीत असलेले 2500 प्लस प्रश्नाचा संच असलेलं पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. चला समोरचा प्रश्न आहे. द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट इन इंडिया वॉज इनॅक्टेड इन द आफ्टरमॅथ ऑफ द विच मेजर इंडस्ट्रियल डिझास्टर. भारतातील पर्यावरण कायदा कोणत्या मोठ्या औद्योगिक दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला होता? चासनला कोळसा खान, भोपाळ वायू दुर्घटना, विशाखापट्टणम वायू गळती, कोरबा चिमणी कोसळण्याची घटना. तर एकंदरीत हा जो ऍक्ट आहे तो भोपाळ वायू दुर्घटना जी झाली होती त्यानंतर लागू करण्यात आला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर विच इंटरनॅशनल ट्रीटी अडॉप्टेड इन 1997 सेट लिगली बाइंडिंग इमिशन रिडक्शन टार्गेट प्रायमरली फॉर डेव्हलप्ड नेशन्स. 1997 मध्ये स्वीकारण्यात आलेला कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराने प्रामुख्याने विकसित राष्ट्रांसाठी उत्सर्जन कपातीची कायदेशीररित्या बंधनकारक उद्दिष्ट निश्चित केली? स्टॉकहोम कन्व्हेन्शन, पॅरिस करार, क्योटो प्रोटोकॉल की मॉनिटर प्रोटोकॉल? तर 1997 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो काय असणार आहे? क्योटो प्रोटोकॉल असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ओके. त्यानंतर व्हॉट इज द प्रायमरीली लॉंग टर्म टेम्परेचर गोल ऑफ द पॅरिस अग्रीमेंट अडॉप्टेड इन 2015? 2015 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस कराराचे तापमानाबाबतचे मुख्य दीर्घकालीन उद्दिष्ट काय असणार आहे? जागतिक तापमानवाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 3 डिग्री पेक्षा बरीच कमी मर्यादित ठेवणे, बी जागतिक तापमानवाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 2 डिग्री पेक्षा बरीच कमी आणि शक्य असल्यास 1.5 डिग्री पर्यंतचे मर्यादित ठेवणे, सी 2050 पर्यंत जागतिक तापमान काटेकोरपणे 1 डिग्री सेल्सिअस मर्यादित ठेवणे, डी जागतिक तापमानाच्या 19व्या शतकात सरासरी पातळीवर परत आणणे. काय असणार आहे? 2015चं जे हे आहे ते आहे बी लिमिट जागतिक तापमानवाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 2 डिग्री पेक्षा बरीच कमी आणि शक्य असल्यास 1.5 डिग्री पर्यंत मर्यादित ठेवणे.
त्यामुळे आपलं काय उत्तर असणार आहे ऑप्शन बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅसेस वॉज नॉट एक्सप्लिसिटली टार्गेटेड अंडर द ओरिजिनल फ्रेमवर्क ऑफ किटो प्रोटोकॉल. किटो प्रोटोकॉलच्या मूळ आराखड्यात खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायूचा स्पष्टपणे समावेश करण्यात आला नव्हता? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ, नायट्रस ऑक्साईड. ते काय असणार आहे? ती आहे पाण्याची वाफ. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमनली नोन एज द अम्ब्रेला लेजिस्लेशन फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन इंडिया. भारतातील पर्यावरण संरक्षणासाठी खालीलपैकी कोणता कायदा छत्री कायदा म्हणून ओळखला जातो? जल आणि प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा, वायू, पर्यावरण की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. द वॉटर कंट्रोल ऍक्ट, द एअर ऍक्ट, एन्व्हायरमेंटल ऍक्ट की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट. ते काय असणार आहे? ते आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1976. ओके, 86. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन सी. नंतर द एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 केम इंटू फोर्स ॲज अ डायरेक्ट फॉलोअप टू विच इंटरनॅशनल कॉन्फरन्स. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या थेट परिणाम स्वरूपात अंमलात आलेला आहे? रिओ पृथ्वी परिषद, मानवी पर्यावरणातील संयुक्त राष्ट्रांची परिषद, पॅरिस करार, क्योटो प्रोटोकॉल. काय असणार आहे? तर काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर आहे बी, मानवी पर्यावरणातील संयुक्त राष्ट्रांची परिषद, स्टॉकहोम, 1972. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर अंडर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट ऍक्ट 1986 व्हॉट डज द एन्व्हायरमेंट इन्क्लूड. पर्यावरण कायदा 1976च्या कलम 2A च्या अन्वये पर्यावरण मध्ये कशाचा समावेश होतो? केवळ हवा, पाणी आणि जमीन, हवा, पाणी, जमीन आणि त्यामधील तसेच मानव, इतर सजीव, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि मालमत्ता यांच्यातली परस्पर संबंध, केवळ वने आणि वन्यजीवन, डी केवळ मानव आणि औद्योगिक क्षेत्र. Human beings and industrial zones only, forest and wildlife only, air, water, land, and the interrelationship which exists among between them and human being, other living creature, plants, microorganism and property. काय असणार आहे? एन्व्हायरमेंटल ऍक्ट मध्ये बी असणार आहे. एअर, हवा, पाणी, जमीन, त्यामधील तसेच मानव, इतर सजीव, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि मालमत्ता यांच्यातील परस्पर संबंध. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. Under which section of the Environmental Act 1986 empowers the central government to take measurement to protect and improve the environment? पर्यावरण कायदा 1986 मधील कोणते कलम केंद्र सरकारला पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अधिकार देतात? कलम 3, कलम 5, कलम 7, कलम 12. काय असणार आहे? ते असणार आहे कलम 3. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. नंतर अ पर्सन कॅन फाईल अ कंप्लेंट इन अ कोर्ट रिगार्डिंग अन ऑफेन्स अंडर दॅट एन्व्हायरमेंटल ऍक्ट ओनली आफ्टर गिव्हिंग अ नोटीस ऑफ हाऊ मेनी डेज टू प्रिस्क्राईब ऑथॉरिटी. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्ह्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला विहित प्राधिकरणाला किती दिवसाची नोटीस देणे आवश्यक असते? 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस. ते किती दिवस असते आहे? ते असतं आहे 60 दिवस. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. When were the Sustainable Development Goals officially adopted by the United Nations General Assembly? संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शाश्वत विकास उद्दिष्टे अधिकृतपणे कधी स्वीकारली? 2000, 2012, 2015, 2020. कधी स्वीकारली आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती स्वीकारली आहे 2015ला. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. SDG तुम्हाला माहिती आहे ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द टार्गेट इयर सेट फॉर अचिव्हिंग द 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. 17 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणते लक्ष निश्चित करण्यात आले? 25, 30, 35, 50. कोणते आले? 2030 असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. नंतर हाऊ मेनी कोअर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आर देअर आणि 2030 अजेंडा 2030च्या अजेंड्यामध्ये शाश्वत विकासाची मुख्य उद्दिष्टे किती असणार आहेत? 10, 12, 15, 17. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते किती असणार आहे? 17 असणार आहे. ठीक आहे. 17 गोल्स आणि 169 उद्दिष्ट आहे आय थिंक, है ना. 17 कोणते आहे मग? नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वेलिटी, क्लीन वॉटर, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिकल ग्रोथ, इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, रिड्यूस इनइक्वालिटी, सस्टेनेबल सिटी, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, क्लायमेट ऍक्शन, लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड, पीस, जस्टिस, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन अँड पार्टनरशिप ऑफ द गोल. हे अशा पद्धतीचे 17 गोल्स आहे जे SDG मध्ये आहे. ओके, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. तुम्हाला मॉक टेस्टची पुस्तक विकत घ्यायची असेल तर अमेझॉनवरती अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. सोबत आपण 1 महिन्यांच्या क्रॅश कोर्सची बॅच सुरू करतो आहे. ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.